हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा तुम्ही तुमच्या प्रश्नातच विचारलेला आहात. कारण निवडणुकीच्या वेळेला ज्या काही थापा यांनी मारल्या होत्या त्यातली एक थाप होती. ती क्लिप आज सुद्धा माझ्या फोनमध्ये आहे. त्याच्यामध्ये आत्ताचे मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही शेतकऱ्याचा 7-12 करू, कोरा कोरा कोरा. तर कोरा तर केलेला नाहीये, पण साधारणतः 5 वर्षांपूर्वी आम्ही कालबद्ध पद्धतीने शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली होती 2 लाखापर्यंत. आणि ही कालबद्ध पद्धतीने केल्यानंतर त्याच्यामध्ये पात्र अपात्र हे नियमांचं किंवा अटीतटींचं असं काही जंजाल ठेवलेलं नव्हतं. फक्त मला वाटतं 2 वेळेला शेतकरी त्या केंद्रावरती गेल्यानंतर शेतकऱ्याची सरसकट शेतकऱ्याची कर्जमुक्ती आम्ही केली होती. दुर्दैवाने त्याच्यानंतर कोरोना आला म्हणून नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांचे 50,000 रुपये प्रोत्साहनपर राशी होती ती आम्ही द्यायला सुरुवात केली आणि आमचं सरकार पाडलं गेलं. एकूण जर का अर्थसंकल्प पाहिला तर 7-12 तर कोरा झालेला नाहीच आहे. लाडक्या बहिणींचं जे काय भरीव 2100 रुपये देणार होते त्याचा कुठे उल्लेख नाही आहे. कॉन्ट्रॅक्टरसाठी मात्र ठोस योजना आहेत. म्हणजे प्रत्येक ठिकाणी अगदी डिटेलमध्ये त्याचा कुठून कुठे मार्ग किती होणार आहे, किती कोटींचा होणार आहे, या कॉन्ट्रॅक्टरसाठी ठोस योजना आहेत. शेतकऱ्यांसाठी आणि बाकी म्हणजे कामगार असतील, शेतकरी असतील, यांच्यासाठी मात्र हा फसवा अर्थसंकल्प आहे. थोडक्यामध्ये विकासाचं मृगजल दाखवणारा हा अर्थसंकल्प आहे. प्रत्येकाला आता काही दिवसानंतर कळेल की या अर्थसंकल्पाने त्याच्या आयुष्यात काय फरक पडणार आहे. मला असं वाटतं एकतर राज्याची आर्थिक परिस्थिती ही कशी आहे हे सगळेजण जाणतात. कर्ज काढून फटाके वाजवणारा हा अर्थसंकल्प आहे. त्यातून मला नाही वाटत राज्याचं काही हित चाललं जाईल. आणि शेतकऱ्याचं जर भलं खरंच करायचं असेल तर पात्र अपात्र ही जी काही त्यांनी शाब्दिक